हिंदायान फाउंडेशनच्या वतीने दिल्ली, ठाणे, मुंबई, पुणे या मार्ग सायकल मोहीम आयोजित करण्यात आली असून या मोहिमेत हजारो सायकल प्रेमी सहभागी होणार आहेत. यावर्षी या मोहिमेची थीम कॅन्सर जनजागृती असून या मोहिमेतून कॅन्सर या आजाराविषयी जनजागृती तर केली जाणार आहे, पण त्याचबरोबर कॅन्सरग्रस्तांसाठी केशदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केशदान या अनोख्या मोहिमेद्वारे आपल्याला आपल्या केसांची एक बट दान करण्याचे आवाहन हिंदायन फाउंडेशनचे प्रमुख विष्णुदास चापके यांनी आज ठाणे महानगरपालिकेच्या स्वर्गीय नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला श्री चापके यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, श्री सानप यांची कन्या नक्षत्रा मनोज सानप आदी उपस्थित होते. यावेळी श्री चापके म्हणाले की कर्करोगाच्या उपचारांमुळे केस गळून मानसिक स्थिती डळमळीत झालेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी हिंदायन फाउंडेशनने अनोखे पाऊल उचलले आहे. दिल्लीवरून ही सायकल मोहीम 8 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू होत असून ती ठाणे येथे 15 फेब्रुवारी 2025 रोजी पोहोचणार आहे. या मोहिमेला जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, महापालिका आयुक्त कार्यालयाचे अधिकारी यांच्या हस्ते झेंडा दाखविला जाणार आहे. तिथून ही सायकल मोहीम मुंबई येथे रवाना होईल. तेथील आझाद मैदान येथे सकाळी 9:30 वाजता केशदान या मोहिमेस सुरुवात होईल. ज्यांना या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी मुंबई या ठिकाणी केशदान करण्यासाठी जरूर उपस्थित राहावे असे आवाहन श्री चापके यांनी केले आहे. कर्करोगाचे निदान झाल्यामुळे आधीच गर्भगळती झालेल्या रुग्णांचे उपचारांदरम्यान केस गळण्यास सुरुवात होते. या रुग्णांना हा धक्का सहन करणे कठीण असते. त्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने या संस्थेचे केशदान मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत महिलांनी आपल्या केसांची एक बट दान करावी असा विचार आहे. त्या केसांच्या माध्यमातून कर्करोगग्रस्तांसाठी वीक तयार करण्यास मदत होणार आहे. मुंबई वेळ 9:30 ते सकाळी 15 फेब्रुवारी 2025 स्थळ आझाद मैदान. पुणे वेळ सकाळी 9 वाजता 19 फेब्रुवारी 2025 स्थळ शनिवार वाडा प्रांगण. अधिक माहितीसाठी www.hindayan.in. नमस्कार, मी विष्णुदास चापके. पहिला भारतीय जन पूर्ण पृथ्वीला जमिनीवरनं सर्कल केलं. भारतामध्ये सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आम्ही दिल्ली ते पुणे सायकलचं एक आयोजन करतो. मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्सच्या सहभागाने ही जी आहे दिल्लीवरनं सुरू होते. दिल्ली, आग्रा, जयपूर, गांधीनगरमध्ये आणि महाराष्ट्रात ठाणे टू मुंबई, मुंबई टू पुणे आणि शनिवारवाडापासनं सिंहगडला समाप्ती असते. ही दरवर्षीची आमची सायकल एक्सपिडिशन असते. तर दरवर्षी एक मेसेज असतो काहीतरी. तर यावर्षीचा आमचा जो उद्देश आहे याचा कॅन्सरविषयी जनजागृती करण्याचा. आणि जनजागृतीसोबतच आम्ही असं ठरवलं की कॅन्सरची ट्रीटमेंट घेताना भरपूर सारे जे पेशंट्स असतात त्यांचे केस चालले जातात आणि स्त्रियांसाठी केस हे त्यांच्या सौंदर्याचं प्रतीक असतं. आणि हेच कारण आहे की केस जाण्याच्या याच्यामुळं भरपूर साऱ्या स्त्री असतात ते कॅन्सरच्या ट्रीटमेंटला जाण्यासाठी थोडंसं अडखळतात. तर आम्ही असं ठरवलं की यावर्षी आमची जी सायकल राईड जिथे जिथे जाईल, फॉर एक्झाम्पल ठाणे, मुंबई, पुणे या ठिकाणी लोकलच्या लोकांना आव्हान करायचं त्यांचे केस दान करण्यासाठी. हे दान केलेले केसाची वीक बनवण्यात येईल आणि ही कॅन्सरचे जे पेशंट्स आहेत त्यांना देण्यात येईल. मार्केटमध्ये जी वीग आहे याचं प्राइस फार एक्सपेन्सिव्ह असतं. 45,000पासून सुरू होतं असं मला सांगितलेलं गेलेलं आहे. आणि जो ऑलरेडी पेशंट आहे त्याचा जॉब ऑलरेडी चालला गेला आहे, औषध पाण्यासाठी पैसे भरपूर खर्च झालेत, अशासाठी हे वीक घेणं शक्य नाही. म्हणून आम्ही ठरवलं की लोकांना आव्हान करायचं स्त्रियांना की त्यांचे केस त्यांनी डोनेट करावेत आणि त्याच्यापासून वीक बनवली जाईल आणि ती वीक कॅन्सर पेशंटला दिली जाईल. बट देन कसं माहित नाही, मम्मानी माझं असं मन थोडंसं असं त्यामध्ये राहिलं की लाईक ठीक आहे तुला नाही द्यायचंय बट तू थिंक कर ह्याच्याबद्दल की खूप एक छान तुला संधी देतोय दे. प्रत्येक मुलीला नाही देत, काही मुलींचे एवढे मोठे केस नाही होत किंवा काही कॉज म्हणून. अँड काही वर्षांपूर्वीच मी जेव्हा टाटा हॉस्पिटलच्या बाहेर होते तेव्हा मी एका मुलीला बघितलं होतं जी फुल बाल्ड होती. आणि
बघून असं वाईट वाटलं की